ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुन मधुभाऊंचा वकीलपत्र वळून घेतो आपल्या बाजूने आणि तो जोशी वकिलाला भेटायला येतो आणि अर्जुन जोशी वकिलाची कॉलर पकडतो। तेव्हा जोशी वकील मधुभाऊंना बोलतो की हा मला मारायला आलेला आहे। तेव्हा मधुभाऊ बोलतो अरे जोशी वकिला मला तुझी समजली कपट कारस्थान। आणि मधुभाऊ बोलतात बस झाली तुझी कपट कारस्थान। तेव्हा अर्जुन बोलतो आता तुझी सगळी कारस्थान आम्हाला समजलेली आहे बस झालं। अर्जुन जोशी वकिलाला बोलतो आम्ही काय मूर्ख आहे काय, तू काय समजला आम्हाला काय समजत नाही काय, तू कोणाच्या बाजूने आहेस तो। अर्जुन बोलतो तू केस कोणाची लढतोस आणि कोणाच्या बाजूने तू कोणाला तू साथ देतोस हे सगळं आम्हाला कळलेलं आहे। आणि त्याला तो व्हिडिओ दाखवतो। व्हिडिओ बघितल्यानंतर जोशी वकील बोलतो तुम्ही माझं काय करू शकत नाही, तुम्हाला मी कोर्टातच दाखवतो। तेव्हा अर्जुन बोलतो हा व्हिडिओ तुला आता तुझा कोर्टात दाखवतो आणि तू केस एकाची घेतो आणि लढतो एकासाठी, मी तुझा लायसन्स उडवून टाकणार, मी तुझं लायसन्स रद्द करणार। तेव्हा जोशी वकील बोलतो तुम्ही असं करू शकत नाही। तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही महिपन शिकरे विरुद्ध साक्ष द्या। तेव्हा जोशी वकील बोलतो मी तुमचं कधी तुमच्यावर कधी कारस्थान करणार आणि तुमच्या विरुद्ध कोर्टात केस लढणार नाही, तुम्ही मला माफ करा कारण माझं करिअर बर्बाद होईल। तेव्हा अर्जुन बोलतो मी तुला सगळं याचं प्रश्नाचं उत्तर कोर्टातच देतो आणि तो बोलतो आणि तिकडनं निघून जातो। तेव्हा दुसऱ्या दिवशी अर्जुन मधुभाऊंना बोलतो की आपल्याला आता कोर्टात सिद्ध करायचं आहे की तन्वी खोटारडी आहे आणि दुसरं म्हणजे तन्वीने लग्नासाठी जो रिसॉर्ट बुक केला होता तो साक्षी शिकरेचा होता। आणि अर्जुन मधुभाऊंना प्रियाचे डॉक्युमेंट घेऊन यायला सांगतो। तेव्हा मधुभाऊ बोलतात मी प्रियाचे डॉक्युमेंट कोर्टात घेऊन हजर होतो। तेव्हा सायली मधुभाऊंना सांगते तुम्ही काळजी करू नका, अर्जुनने जर ही केस घेतली म्हणजे तुम्ही जिंकणार तर जिंकणार। आणि सायली मधुभाऊंना समजावते आणि मधुभाऊ बोलतात मी उद्याच्या उद्या ही प्रियाचे डॉक्युमेंट घेऊन कोर्टात हजर होतो। रात्री साक्षी प्रियाला फोन करते आणि बोलते आम्ही जे कोर्टात सांगू ते तुला कोर्टात सांगायचं आणि कारण की हा जोशी वकील आमचे फोन उचलत नाही। तेव्हा प्रिया बोलते मला कशाला कोर्टात बोलवलं, मला काय बोलायचं कोर्टात आता। तेव्हा साक्षी बोलते तुला तरी पण कोर्टात यायला लागणार। तेव्हा प्रिया बोलते चालेल मी कोर्टात यायला तयार आहे। दुसऱ्या दिवशी प्रिया कोर्टात हजर होते। तेव्हा अर्जुन बोलतो जजना ही एक विटनेस आहे, ह्या विटनेसचं मी सत्यता कोर्टात आणणार आहे। तेव्हा जज बोलतात ह्या खोटारड्या आहेत। तेव्हा अर्जुन बोलतो मला सिद्ध करायचं आहे। तेव्हा अर्जुन सांगतो की हिने आमचं सायली आणि माझं डिवोर्स पेपर कोर्टात सबमिट केलं। तेव्हा जज बोलतो ह्याचा इथे काय संबंध आहे। तेव्हा रविराज उभे राहतात आणि बोलतात तुम्ही माझ्या मुलीला फसवलं आणि आता तिचे वाबाडे काढताय। तेव्हा अर्जुन बोलतो मी ह्या केसमध्ये हे सगळं समजून सांगणार आहे। तेव्हा रविराजांना ऑब्जेक्शन देऊन बसवायला लागतं। तेव्हा अर्जुन बोलतो हे सगळं खरं बोलतात ना, मग त्यांना विचारा की यांनी आमचं लग्न ज्या रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं ते रिसॉर्ट कोणाचं। तेव्हा जज विटनेसला बोलतात तुम्ही सांगा कोणाचं होतं ते रिसॉर्ट। तेव्हा प्रिया गडबडते आणि तत्पो करायला लागते आणि प्रिया सांगते ते माझं मैत्रिणीचं रिसॉर्ट होतं। तेव्हा रविराज बोलतात हा कसला प्रश्न आहे। तेव्हा प्रिया बोलते अर्जुनला की माझ्या मैत्रिणीच्या रिसॉर्टवर तुमचा आक्षेप आहे। तेव्हा अर्जुन जजने सांगतात ही रिसॉर्ट प्रिया जर तिच्या मैत्रिणीचं सांगत असेल तरी पण हे सगळं खोटं आहे कारण की हे रिसॉर्ट महिपन शिकरे साक्षी शिकरे यांचं आहे। आणि हे ऐकून तिकडे बसलेले साक्षी आणि महिपन हे दोघं हादरतात आणि बोलतात ही मूर्ख मुलगी काय सांगते, ही मूर्ख मुलगी आमचा पोल खोलणार आहे। तेव्हा महिपन साक्षीला सांगतो तू हिच्यावर काय विश्वास ठेवतो, ही आपल्याला उलट सुलट सांगून ही आपल्याला अडकवणार। तेव्हा साक्षी बोलते मला माफ करा, मी उगाच हिला फोन करून सांगितलं की तू कोर्टात ये आणि साक्ष दे। तेव्हा जजने प्रियाची जी साक्ष दिली असते ती खोटी साक्ष ठरवतात आणि कोर्टाची तारीख पुढे ढकलतात। इकडे दुसऱ्या दिवशी प्रिया प्रतिमाला चांगलीच कोंडवायला बघत असते। तेव्हा इथे प्रिया प्रतिमाला बोलते की तुला काय होत आहे, तुला काय घाबरल्यासारखं होत आहे, तू सांग मला, मी ह्याच्याबद्दल काहीतरी नक्कीच तोडगा काढेल। तेव्हा प्रिया बोलते तू ह्याच्यातलं मला नाही सांगणार तेव्हा मला कसं समजणार तुला काय होतंय, तुला काय भास होतोय आणि तू मला उपमा दाखवला नव्हतास। तेव्हा प्रतिमाला भास होतो की खरंच हिला मी उपमा नाही दाखवला, आपण तन्वीला दाखवलेला शिरा म्हणजे उपमा हा कसा गायब झाला याचा ती शोध घ्यायला बघत असते आणि तो शोध घेण्यासाठी ती बाहेर निघते। तेव्हा तिला एका डस्टबिनमध्ये उपमा म्हणजे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेला शिरा तिला दिसतो आणि डस्टबिनमध्ये हा शिरा जो टाकलेला दिसतो तेव्हा तिचं डोकं फिरतं आणि तेव्हा प्रतिमा समजते की तन्वीला हा उपमा दाखवून मी खूप मोठी चूक केली आणि याच्यावरून प्रतिमाला समजते की तन्वी आपला बदला घेते की काय आणि त्यासाठी आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे। आणि मी रविराजांना काही पण सांगितलं त्यांचा माझ्यावर विश्वास बसणार नाही। तेव्हा इथे प्रिया प्रतिमाला सुभेदारांच्या घरी घेऊन येते कारण की तिला प्रतिमाचा वेडेपणा हा सगळ्यांपुढे दाखवायचा असतो। तेव्हा ती कल्पनाला सांगते की ही
प्रतिमा काय ते वेगळंच करते. ती उठली तेव्हा माझा गळा पकडायला लागलेली होती. ती सकाळी उठली आणि माझा गळा पकडायला लागली आणि हे मी सगळं बाबांना कसं सांगू, मला लय भीती वाटते आणि ती नाटक करायला लागते. तेव्हा कल्पना बोलते, तन्वी तू असं काय बोलतेस, प्रिया प्रतिमा असं करणारच नाही, की माझा असा विश्वासच नाही ती असं करेल. तेव्हा खोटी प्रिया नाटक करून बोलते, हे सगळं तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल, कारण की ती असं माझ्यावर का करते आणि असं माझ्यावर का होतं. तेव्हा कल्पना पूर्ण आणि सगळ्यांना सांगते की उपमाचं ताट घेऊन आली आहे आणि त्यामध्ये उपमा आहे असं सांगते आणि त्या खरं म्हणजे त्यामध्ये उपमा नव्हता आणि ही सगळ्यांना वेळा बनवत होती. तेव्हा प्रतिमा समजते की हिचा आता मला प्लॅन समजला, ही आता मला सगळ्यांसमोर वेगळं बनवते आहे आणि हिने जे पण नाटक चालवलं आहे ते मला आता बंद करायलाच पाहिजे. तेव्हा प्रतिमा कल्पनाला सांगते, ही सगळं बोलते ते सगळं खोटं आहे, कारण की हे जे माझ्याबरोबर होतंय ना ते सगळं खोटं आहे आणि चुकीचं आहे आणि ही प्रिया आहे ती पेढा खाऊन वेडा बनते आणि तिनेच तो उपमा बाहेर डस्टबिन मध्ये टाकला होता. तेव्हा इथे कल्पना पूर्ण हिला सगळा घडलेला प्रकार सांगते आणि कल्पना ही पूर्ण हिला सांगते की प्रिया तिला वेडा बनवायचं ठरवते आणि सगळं तिला उल्लू बनवते. तेव्हा पूर्ण ही कल्पना बोलते, जरी ही प्रतिमा जर आपल्या लेकीबद्दल सांगत असेल तर त्या खऱ्या असणार. इकडे प्रतिमा खूप जबरदस्त प्लॅन करते आणि आपल्याला प्रिया जे वेळ ठरवते तिचं आता आपल्याला भांडं फोडवायचं ते ठरवते. तेव्हा प्रतिमा प्रियाला रूम मध्ये बोलवते आणि बोलते, तू बोलतेस ते खरं, मला काय काय गोष्टीचा भास होतो. आणि तेव्हाच प्रतिमा आपल्या मोबाईलचा व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन ठेवते. तेव्हा प्रिया समजते हाच आपला आता चान्स आहे, आता ही आपल्याला मारते, ही कोणाला समजत नाही ना, आता आपणच ही आपल्याला मारते, आता सिद्ध करायचं आहे आणि ती नाटक करायला लागते. आणि प्रिया जोराने ओरडायला लागते, आई तू मला का मारतेस, आई तू मला का मारतेस, असं का करतेस. आणि प्रिया जोराने ओरडायला लागते आणि प्रिया बोलायला लागते, तू माझ्यावर का चिडतेस, तू मला का मारतेस. आणि तेव्हा प्रतिमा बोलते, अगं तू असं का बोलतेस, मी तुला का मारू. तेव्हा खोटारडी प्रिया बोलते, तू मला मारण्याचा प्रकार केलायस आणि अंगावर धावून आलीस, तू का असं केलंस. आणि खोटारडी तन्वी बोलते की तुला भास होत आहे, असं नको करूस, तुला भास होत. आणि प्रिया प्रतिमाला जो पण वेडा ठरवण्याचा प्रकार करत असते तो सगळा करत असते. तेव्हा सगळे धावत येतात. तेव्हा प्रिया रविराजांना बोलते, ही मला मारते, ही मला असे का करते, ही मला मारायला बघते, माझ्यावर हल्ला करते. प्रिया बोलते, बाबा बघा ना, मला ही मारते, बघा ना ही असे का करते. तेव्हा प्रतिमा बोलते, काय बोलतेस तन्वी, मी तुला का मारू, मी तुला कधी मारलं. तेव्हा प्रतिमा बोलते, वेड्यासारखं काय बोलू नकोस प्रिया. तेव्हा प्रिया बोलते, बाबा हिने आताच कबूल केलं होतं की हिला भास होतोय, हिला पॅनिक अटॅक येतात, हिला काहीतरी होतंय, हिने आता सगळं सिद्ध केलं होतं, सांगितलं होतं, आताच हिने कबूल केलं होतं, आता ही का फिरली काय समजत नाही. तेव्हा रविराज बोलतात, काय होतं नक्की प्रतिमा, तुला काय भास होतात का तुला त्रास होतो. तेव्हा प्रतिमा बोलते, ही माझ्याबद्दल काहीतरी कारस्थान करते. प्रिया खोटारडी प्रिया प्रतिमाला बोलते, आई तू काय बोलतेस, बाबा ही बघा ना, ही काय पण बोलतेस, मला हे करते, ही कोणत्या जन्माचा सूड घेते काय कळत नाही, माझ्यापेक्षा हिला सायलीच तिची मुलगी वाटते आणि हे सगळं हिच्या सायलीने मनात भरवलं नाही, हीच तिची मुलगी आहे आणि मी तिचा कोण नाही आणि ही मला मारायचा प्रयत्न करत आहे. खोटारडी प्रिया बोलते, ही बघा हिनेच माझ्या मानेवर नखं वळली आहेत. तेव्हा तिथे नागराज येतो आणि बोलतो, बघा ना दादा, हिने बघा ना प्रतिमाने हिच्या मानेवर नखं वळली आहेत. तेव्हा रविराज बोलतात प्रियाला, तुला डॉक्टरांकडे नेऊ काय. तेव्हा प्रिया बोलते, मला डॉक्टरांची गरज नाही, हिला माझ्यापासून दूर ठेवा. तेव्हा प्रिया बोलते, मला बोलायला वाईट वाटतं पण ही माझ्या जीवावर उठली, हाच खरा फॅक्ट आहे, हेच खरं सत्य आहे. तेव्हा प्रतिमा पेटून उठते, बोलते प्रियाला, खोटारडे प्रिया तुझं आता बस झालं, मी आता तुला हे सगळं सिद्ध करण्यासाठी मी रेकॉर्डिंग केली होती, मी ती आता तुला चांगलेच तुझी आता करते. तेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकल्याबरोबर प्रियाची चांगलीच पायाखालची जमीन सरकते आणि ती चांगली गडबडते. तेव्हा प्रिया पलटी मारते आणि बोलते, आई तू काय करतेस, तू आता इतकी कटकारस्थान करायला लागलीस आणि ही रेकॉर्डिंग करायला तुला कोणी सांगितले, सायलीने सांगितले का. तेव्हा प्रतिमा पेटून उठते आणि बोलते, मला कोणी सांगायची गरज नाही. प्रतिमा बोलते, मी स्वतः ठरवलं आणि मी वेडी नाही, मला काय भास होत नाही, मला वेडक केलं जात आहे. प्रतिमा बोलते, त्या दिवशीचा तो उपमा हिनेच तो डस्टबिन बॅग मध्ये टाकलेला होता, हा बघा उपमा, त्या दिवशी मला उपम्यावरून वेडं ठरवायचं होतं, हा बघा उपमा. तेव्हा प्रिया घाबरून बोलते, हा उपमा मी नाही फेकला, मला माहिती. प्रिया बोलते, हिनेच सगळं केलं, हिनेच तो उपमा पिशवीत भरला आणि तो बाहेर टाकला मला अडकवण्यासाठी. तेव्हा रविराज चक्रावतात आणि बोलतात, मला आता मुलीवर विश्वास ठेवू काय माझ्या बायकोवर विश्वास, आणि त्यांची धुदावत होते आणि रविराजांचं डोकं चक्रावतं. आणि तेव्हा प्रतिमा तो व्हिडिओ दाखवते. व्हिडिओ दाखवल्यानंतर सगळे व्हिडिओ बघतात आणि रविराजांची पायाखालची जमीन सरकते. आणि त्या व्हिडिओमध्ये प्रिया चांगलीच ऍक्टिंग करते आणि बोलते, मला कसं तरी होते आणि ती वेड्यासारखी करते, ती सगळं त्याच्यामध्ये दिसते. आणि प्रिया स्वतःच्या मानेवर नखं ओढून घेते, मारते, आई मला मारते आणि तीच तिचा गळा पकडते आणि बोलते, आई सोड मला, आई सोड. आणि हे सगळं प्रतिमाला वेडं बनवण्यासाठी
प्रिया खोटं नाटक करते हे सगळं रविराजांना समजतं आणि प्रियाचं चांगलंच भांडं फुटतं आणि रविराज बोलतात आता तू असं करशील मला काय कळलं नव्हतं तेव्हा रविराज प्रियाला बोलतात तू असं करशील मला वाटलं नव्हतं आणि प्रतिमा सांगते ज्या दिवशी आपण सुभेदारांच्या घरी गेलो त्या दिवशी पण हिने मला वेडं बनवायचा प्रकार केला होता। तेव्हा रविराज प्रतिमाला जवळ घेतात आणि बोलतात माफ कर मला माझी चुकी जवळ आणि प्रियाचं कान पण कानाखाली देतात। प्रियाला बोलतात तू असं काय करतेस तू तुझ्या आईच्या जीवावर उठलीस आणि तीच सायली तुझ्याच आईला बरं करायला बघते आणि तू तुझ्या आईच्या जीवावर उठलीस। तेव्हा प्रतिमा बोलते तू असं काय करतेस मी तुझं लग्न मोडलं म्हणून तू असं सगळं करतेस का। तेव्हा चिडलेले रविराज प्रियाला बोलतात की तू खरंच तन्वी आहेस ना का खोटी तन्वी आहेस। तेव्हा प्रतिमा बोलते मला तर ह्या घरात राहायचं प्रियाबरोबर सेफ वाटत नाही तेव्हा आणि ती प्रियाबरोबर राहायचं ठरवते। आता प्रियाचं प्रतिमाला वेळ बनवायचं भांडं तर फुटलेलं आहे आणि आता रविराज प्रियाबद्दल अजून आता पुढे काय निर्णय घेणार आहे तर बघणं पुढे रंजकच होणार आहे।